नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे YouTube वरती मॉड्यूल अतुल एकीक्रेशन चॅनल वरती. तर मित्रांनो, आज आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की सबस्क्राइब बटन स्वतःच्या नावाचा कसा तयार करायचा ते आपण शिकणार आहोत. तरी मित्रांनो, आपण चॅनल वरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा और बेल आयकन ऑल करा. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण YouTube ची माहिती और अलर्ट मोशन, कॅपकट ॲप्लिकेशन इत्यादी प्रकारचे आपण वेगवेगळे एडिटिंग शिकवत असतो. तर मित्रांनो, जराही स्किप न करता व्हिडिओ बघायचा आहे. तर मित्रांनो, चला आपण जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, आपल्याला सगळ्यात पहिला आपल्याला काइनमास्टर ओपन करायचा आहे. काइनमास्टर ओपन केल्यानंतर आपण क्रिएट न्यू मध्ये जायचं आहे. क्रिएट न्यू मध्ये गेल्यानंतर आपल्याला 16:9 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं इमेज मध्ये जायचं आहे. इमेज मध्ये गेल्यानंतर हे ब्लॅक कलरचा इमेज आहे तो घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतर ह्याला आपण वाढवून घ्यायचा 8 सेकंदापर्यंत. 8 सेकंदापर्यंत वाढवून घेतल्यानंतर आपल्याला परत बॅकला जायचं आहे. बॅकला गेल्यानंतर आपल्या जो आपण ब्लॅक कलरचा इमेज घेतला त्याच्यावर टच करायचा आहे. इथं वरती कलरचा जो ऑप्शन आहे इथं त्याच्यावर टच करायचा आहे. टच केल्यानंतर आपल्याला हिरवा हिरवा कलर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टला यायचं. स्टार्टला आल्यानंतर तर मित्रांनो, इथं आपल्याला लेअर यायचं आहे. लेअरमध्ये जायचं आहे. लेअरमध्ये गेल्यानंतर इथे मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला जो व्हिडिओ घ्यायचा आहे, हा सबस्क्राईब बटनचा व्हिडिओ घ्यायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला गुगलला किंवा क्रोमला मिळून जाईल. सबस्क्राईब बटन म्हणून सर्च करायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे तिथं आपल्याला मिळून जाईल. तर मित्रांनो, आपल्याला सबस्क्राईब बटन टच करायचं आहे. टच केल्यानंतर आपण हवा तिथं सेट करून घ्यायचा आहे. बघा आपल्याला. तर मित्रांनो, आपल्याला सबस्क्राईब बटनवर टच करायचं आहे. टच केल्यानंतर आपल्याला इथं क्रॉपिंग मध्ये जायचं आहे. क्रॉपिंग मध्ये गेल्यानंतर मास्क आहे जो एनेबल करायचा आहे. एनेबल केल्यानंतर आपल्याला इथं क्रोमा की मध्ये जायचं आहे. क्रोमा की मध्ये गेल्यानंतर इथं एनेबल करायचं आहे. एनेबल केल्यानंतर ह्याचा जो कलर होता सबस्क्राईब बटनचा तो आपल्याला रिमूव्ह झालेला आहे. आता आपल्याला तो एकच कलर दिसणार आहे जो इमेजचा आहे तो. तर अशा प्रकारे आपल्याला इनेबल करायचा आहे. इनेबल केल्यानंतर परत आपल्याला सबस्क्राईब बटनवर टच करायचं आहे. टच केल्यानंतर इन ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. इन ॲनिमेशन मध्ये गेल्यानंतर ह्याची साईड अप करायचं आहे. इथं बघायचं त्याची आपल्याला इथं 1 सेकंदापर्यंत ठेवायचं आहे. साइन अप केल्यानंतर परत बॅकला यायचं. बॅकला आल्यानंतर परत सबस्क्राईब बटनवरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर आउट ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. आपण आता साईड अप केलंय, आता ह्याला साईड डाऊन करायचं आहे. डाऊन केल्यानंतर त्याची पण साईड एकच ठेवायचं आहे. तर बघा तुम्ही अशा प्रकारे बघा तुम्ही अशाच प्रकारे परत आपल्याला लेअर मध्ये जायचं आहे. लेअर मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक फोटो सिलेक्ट करायचा आहे. आता मी इथं माझा फोटो घेतो. तर मी हा फोटो घेतो. हा फोटो घेतल्यानंतर इमेजवर टच करायचा आहे. इमेजवर टच केल्यानंतर ह्याची पण साईज आपल्याला इथं वाढवून घ्यायचा आहे. बॅकला इकडून पण वाढवून घ्यायचा आहे इथपर्यंत. तर वाढवून घेतल्यानंतर आपल्यावर थोडेसे कमी करतो वाढलेले. वाढवून घेतल्यानंतर इमेजवर टच करायचं आहे. इमेजवर टच केल्यानंतर इथं क्रॉपिंग मध्ये जायचं आहे. क्रॉपिंग केल्यानंतर मास्क करायचा आहे. इथे शेप मध्ये जायचं आहे. शेप मध्ये मग गेल्यानंतर सर्कल करायचा आहे. सर्कल मध्ये गेल्यानंतर परत बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे सर्कल मिळून जाईल. इथं बघा, इथं आपण कमी जास्त करू शकता. तर मी कमी जास्त करून घेतो साईज. अशा प्रकारे मी इथे साईज करून घेतलेला आहे. असं करून घेतल्यानंतर परत आपल्याला इमेजला जायचं आहे. इमेज टच करायचं आहे. इमेज आपल्याला इथं बसवून घ्यायचा इथं स्टार्टला सबस्क्राईब बटनवरती. तर अशा प्रकारे बसवून घेतलेला आहे. बसवून घेतल्यानंतर ह्याला पण ॲनिमेशन द्यायचं आहे. ॲनिमेशन आपल्याला किती काय साईड अप द्यायचं आहे. त्याची पण साईज एकच ठेवायचं आहे. 1 सेकंद ठेवायचं आहे. परत इमेजवर टच करायचा, आउट ॲनिमेशन द्यायचं आहे. साईड अप दिल्यानंतर आता ह्याला साईड डाऊन करायचा आहे. म्हणजे आपल्याला तो इमेज आहे तो असाच दिसेल असा. तर अशा प्रकारे केल्यानंतर तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला सेट करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला जो चॅनलचं नाव आहे
तो आपण तिथं टाईप करायचा आहे. इथं लेअरमध्ये जायचं आहे. लेअरमध्ये गेल्यानंतर टेक्स्टमध्ये जायचं आहे. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर इथं माझं जसं की एकीक्रिएशन, तर एकीक्रिएशन टाकतो. हे बघू. परत आपल्याला इथं फॉन्ट द्यायचा आहे. फॉन्ट मेला हा फॉन्ट देतो याला. त्याची साईज असं वाढवून घेतो. तर मित्रांनो, हे जे पण लेअर आहे ती आपल्याला इथं त्या व्हिडिओच्या लेअर पर्यंत आणायचं आहे. इकडून पण ह्याला इकडे वाढवायचं आहे. अशा पद्धतीनं वाढवल्यानंतर आपल्याला परत ह्याला पण टेक्स्ट पेजला ॲनिमेशन द्यायचं आहे. ॲनिमेशन ह्याला साईड अप द्यायचं आहे. साईड अप दिल्यानंतर परत आउट ॲनिमेशन डाऊन द्यायचं आहे. डाऊन दिल्यानंतर आपल्याला सेम जी लेअर आहे ती समान दिसेल, तुम्हाला समान जातेल दिसेल. इथं बघू शकता तुम्ही. टेक्स्ट पेनची इमेज परत सबस्क्राईब बटन ह्याला इन ॲनिमेशन, आउट ॲनिमेशन अप आणि डाऊनच द्यायचं आहे. कारण तिन्ही समान जातील आणि समान येतील. कारण की तिन्ही समान तुम्हाला पाहायला मिळतील. तसंच तेच आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तर आपल्याला इथे एक्सपोर्ट करायचा आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर आपण इथं ह्याची साईज किती ठेव, HD पाहिजे असलं व्हिडिओ कसा आहे तसं HD ठेवू शकता. आणि सेव्ह व्हिडिओ करायचा आहे. सेव्ह व्हिडिओ केल्यानंतर स्किप करायचा. ॲडव्हर्टाईज आल्यानंतर आपला जो सेव्ह केलेला व्हिडिओ आहे तो आपण गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. सेव्ह झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हिडिओमध्ये कसा बटन लावायचं आहे ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर मित्रांनो, कायनमास्टरमध्ये जायचं. परत आपल्याला 16:9 रेशो घ्यायचा आहे. 16:9 रेशो घेतल्यानंतर 16:9 रेशो घेतल्यानंतर आपल्याला व्हिडिओ कोणताही एक व्हिडिओ घ्यायचा आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आता मी इथं एक व्हिडिओ घेतो कोणता पण. तर मी अशा प्रकारे आहे हा व्हिडिओ घेतलेला आहे. हा व्हिडिओ घेतल्यानंतर आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे. लेअरमध्ये गेल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. जो आपल्याला सबस्क्राईब बटन तयार केलेला आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो सबस्क्राईब बटन टच करायचं आहे. त्याची साईज आपण कमी करायचं आहे. व्हिडिओवर लावणार आहे त्या पद्धतीने आपण ह्याची साईज कमी करायचं आहे. साईज कमी केल्यानंतर तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं घेतो. कारण हे जे परत आपल्याला इथं सबस्क्राईब बटनवर जाऊन आपल्याला इथे क्रॉपिंगमध्ये जायचं आहे. क्रॉपिंगमध्ये गेल्यानंतर जो काइनमास्टरचा वरची लोगो आहे त्याच्या खाली घ्यायचा आहे. खाली घेतल्यानंतर इथं मास्क करायचा आहे. मास्क केल्यानंतर इथं परत बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर इथं परत क्रोमाकीमध्ये जायचं आहे. क्रोमाकीमध्ये गेल्यानंतर इथं एनेबल करायचं आहे. एनेबल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा लोगो मिळून जाईल. तुम्हाला अशा प्रकारचा लोगो दिसून जाईल. इथं बघा माझा लोगो कसा सेट झालेला आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे पूर्ण झाला आहे. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायचा, लाईक करायचा. आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या टिप्स घेऊन येतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.